मुळात या लक्षवेधी जी आहे आजगावकर साहेबांची की कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेच्या निकषामुळे शिक्षकांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम होत आहे। आता याच्या संदर्भात सभापती महोदय, मंत्री महोदयांनी असं म्हटलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये 5559 संच मान्यता रन झालेल्या आहेत राज्यामध्ये, त्यापैकी 1060 संच मान्यता अंतिम केलेल्या आहेत आणि 1288 संच मान्यता डिजिटल साईन करून घेतलेल्या आहेत। पुढे आपण उत्तरामध्ये शेवटच्या पॅराग्राफमध्ये असं म्हटलेलं आहे की सद्यस्थितीत संच मान्यतेचे नवीन निकष हे अंतिम नाहीत। विषयांचा कारभार लक्षात घेता व कार्यरत शिक्षकांचे विषय लक्षात घेऊन कार्यभारानुसार पदमान्यतेची कारवाई करण्याचे अधिकार विभागीय संचालकाला दिलेले आहेत। आता जर आपण एकीकडे म्हणतो आहे की जे काही आपले 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे आपण संच मान्यतेचे निकष ठरवलेले आहे, किती विद्यार्थी संख्येवर किती शिक्षक आपण अप्रूव्ह करतो हे आपले निकष ठरलेले आहेत, मग तरी आणि याच्यासोबत आपण म्हटलेलं आहे की इतक्या संच मान्यतेचा अप्रूव्हल आपण दिलेलं आहे, पण मग तरी आपलं हे म्हणणं संयुक्तिक आहे का? संच मान्यतेचे नवीन निकष अंतिम नाहीत, हा एक प्रश्न। दुसरा, राईट टू एज्युकेशनच्या कायद्यानुसार सेंट्रल गव्हर्नमेंटने जी गाईडलाईन दिलेली आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची बॅच किती असली पाहिजे याचे सुद्धा त्यांनी मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनाला ते मार्गदर्शक तत्व बदलण्याचा अधिकार आहे का, आणि मग ते कोणत्या अधिकारामध्ये आपण बदलल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचे नवीन संच मान्यतेचे निकष लागू केले आणि त्याच्यामुळे या राज्यातले अनेक शिक्षक अतिरिक्त होत चाललेले आहेत, त्यांना वेगळ्या दुसऱ्या शाळेमध्ये त्याचं समायोजन सुरू आहे आणि त्याच्यामुळे या सर्व याच्यामुळे आताची सध्याची पवित्र पोर्टलची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अजूनही लांबणीवर पडली आहे। तर या सर्व याच्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की 15 मार्च 2024चा आपण संच मान्यतेचा जो GR काढला होता तो आपण रद्द करणार का, आणि RTच्या नियमानुसार तशा पद्धतीच्या विद्यार्थी संख्या गृहीत धरून तशी संच मान्यता आपण करून घेणार का आणि पुढची पवित्र पोर्टलची प्रक्रिया राबवणार का, हे स्पेसिफिक प्रश्न आहेत। सभापती महोदय, मी पहिलेच उत्तर देताना त्या ठिकाणी सांगितलंय की नवीन नियम हे केलेले नाही आहेत। हे मूळ नियमांमध्ये ज्या तरतुदी होत्या विद्यार्थी संख्येच्या संदर्भामध्ये, तासिकेच्या संदर्भामध्ये, त्याच नियमांची आपण अंमलबजावणी करतोय, नवीन करत नाहीये। आणि हे करत असताना कोणीही शिक्षक त्यांच्या नोकरीच्या पासून वंचित होणार नाही याचं पण काळजी आपण त्या ठिकाणी घेतो आहोत। राहिला विषय तर या संच मान्यता महिन्याभराच्या आत त्या ठिकाणी या संच मान्यता तपासून, कारण ते प्रत्येक स्कूलचं कॉलेजचं स्वतंत्र तपासणी करून त्याचा निर्णय करावा लागतो आहे। आणि म्हणून जे काही आताच्या घडीला 5559 ज्या काही संच मान्यता रन झालेल्या आहेत, साधारणपणे महिन्याभराच्या आत याला तपासून त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल। सभापती महोदय, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव असतात ते वेळच्या वेळी मंजूर होत नाही। आता आजचीच माहिती तुम्ही बघा, जळगाव जिल्ह्यातली माहिती जर तुम्ही घेतली तर हे प्रस्ताव इकडचे तिकडे फिरतात, तिकडचे इकडे फिरतात। एक कालबद्ध कार्यक्रम संच मान्यतेच्या संदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून ठेवणार का, जेणेकरून याला विलंब लावणार नाही। कारण होतं, संच मान्यता मिळाली नाही मुदतीच्या आत आणि कॉलेजेस वगैरे शाळा वगैरे सुरू होऊन गेल्या, शाळा सुरू होऊन गेल्या समजा, आणि त्याच्या आधी संच मान्यता मिळालेली नाही, अशा ठिकाणी संच मान्यता मिळणं, त्याची जाहिरात काढणं, त्याच्यानंतर विद्यार्थी आपला शिक्षक भरणं याला विलंब होतो किंवा भरले जात नाही कधी कधी अशा ठिकाणी। म्हणून शाळा सुरू व्हायच्या आधी संच मान्यतेच्या प्रस्ताव मंजूर झाले पाहिजे, त्याच्या आधी जाहिराती निघाल्या पाहिजे आणि त्याच्या आधी शिक्षकांची भरती झाली पाहिजे। यासाठी काही विशेष कालबद्ध कार्यक्रम तुम्ही करणार आहात। आणि दुसरं, संच मान्यतेशिवाय ज्या ज्या शाळांनी अशा शिक्षकांची भरती केलेली आहे, अशा अनेक शाळांनी अलीकडे बनावर शालार्थ ID घेऊन की ज्याच्यावर संच मान्यता नाही आहे, शासनाची मान्यता नाही, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी अनेक ठिकाणी शिक्षकांची भरती झाली आणि त्या नियमित पण झाले बऱ्याच ठिकाणी। तर अशा संदर्भामध्ये चौकशी करून आपण कारवाई करणार आहोत। सभापती महोदय, उत्तरामध्येच त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे की संच मान्यता आता ऑनलाईन सिस्टमने त्या ठिकाणी NIC प्रणाली क्रिएट करण्यात आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे सर्व ऑनलाईन त्या ठिकाणी पद्धती उपलब्ध असणार आहे, त्याच्यामुळे वेळ लागण्याचं काही कारण राहणार नाही। हा पहिला भाग। आणि दुसरा भाग, आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत पाठीमागच्या काळामध्ये जे काही गैरप्रकार झालेले असेल, कालच्याही उत्तरामध्ये आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये SIT गठीत केलेली आहे, त्याचा प्राथमिक अहवाल पण शासनाकडे सादर झालेला आहे आणि त्याचा ज्याने कोणी चुकीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये त्या सर्वांवर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। वेळ प्रसंगी जो काही चुकीचा निधी जर त्यांनी काढून घेतला असेल तर तो निधी सुद्धा त्यांच्याकडनं वसूल केला जाईल। विद्यालयाची संच मान्यता झाल्याशिवाय संस्थांना आपलं रोस्टर व्हेरीफाय करता येत नाही
आणि रोस्टर व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलमध्ये जाहिराती अपलोड करता येत नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की संच मान्यता झाल्यानंतर रोस्टर व्हेरीफाय करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा आणि तेवढी मुदतवाढ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीसाठी वाढवून द्यावी. सभापती महोदय, जसं मी आता उत्तरामध्ये सांगितलं की साधारणपणे 1 महिन्याभराच्या आत हे सर्व संच मान्यता आता पोर्टलवरच आहे. त्याच्यामुळे ते लवकरात लवकर आपण विषय मार्गी लावू आणि ते झाले की तात्काळ पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू केली जाईल.